अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर शेवटच्या टप्प्यात पिवळ्या मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे 50% उत्पादनात आणखीन घट होण्याची भीती आहे। शेतकरी चिंतेत आहेत। सोयाबीन पूर्णपणे वाळू लागलेले आहे। शेतकरी त्यामुळे चिंताग्रस्त झालाय। त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरतीये। या सगळ्या संदर्भात आढावा घेत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव घावडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून जर पाहायला गेलं तर सोयाबीन पिकाकडे पाहायला जातं। मात्र हे सोयाबीन उत्पादक शेतकरी जो आहे यावर्षी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। मी अमरावती जिल्ह्यातील एका सोयाबीनच्या शेतामध्ये आणि सध्या जर आपण जर बघितलं तर सोयाबीन अक्षरशः पिवळं पडू लागले आहे। सोयाबीनवर जो आहे जो विविध रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। पिवळा मोझक असतील किंवा विविध रोग जे आहे विविध रोगांनी सोयाबीन ग्रस्त झाले आणि सध्या जर बघितलं गेलं तर सोयाबीन अक्षरशः पूर्णपणे पिवळं पडलेलं आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं गेलं तर 2,60,000 हेक्टरपेक्षा जास्त जे आहे ते सोयाबीन शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे। मात्र हे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आता संकटात सापडले आहे। या संपूर्ण संदर्भाने माझ्यासोबत बोलण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ आहेत। सर काय सांगणार एकंदरीत सोयाबीन पूर्णपणे पिवळं पडू लागले आहे, येलो मोझॅक असतील विविध रोगांनी प्रादुर्भाव झालेला काय सांगणार? सध्या परिस्थितीमध्ये आज सोयाबीनचं कमी अधिक प्रमाणात जे पीक आहे ते 80 ते 90 दिवसापर्यंत झालेलं आहे आणि काही ज्या मध्यम कालावधीच्या ज्या जाती आहे त्याचं ड्युरेशन आज संपत आहे किंवा ते त्याच्या परिपक्वता कालावधीकडे वळत आहे। यावर्षी शेतकऱ्यांना 50% तरी म्हणजे उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता आहे। आता काय शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे सर? आता शेतकऱ्यांना एकच काळजी घ्यायला पाहिजे की सध्या परिस्थितीमध्ये आपलं जे पीक आहे जे काढणी अवस्थेमध्ये आलेलं आहे किंवा काढणीला आलेलं आहे त्याला वरचा जो पाऊस आहे त्यापासून थोडं वाचवायला पाहिजे किंवा म्हणजे हवामान खात्याचा अंदाज घेऊन किंवा या दिवशी या कालावधीमध्ये जो जर पाऊस मोठा पावसाचा कालावधी आहे की पाऊस येऊ शकतो समोर, तर त्याच्या अगोदर जर आपलं पीक जर काढणीला आलं असेल तर ते ताबडतोब आपलं पीक काढून घ्यावं आणि जेणेकरून आपलं जे आणखी जे संभाव्य होणारं नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल। सोयाबीन उत्पादक पूर्णपणे संकटात सापडलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।